साहित्यप्रेमींसाठी महाराष्ट्रभर वाचन जागर या अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत बचाव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। सरकार दरबारी मद्यालयांसाठी तत्परता आणि ग्रंथालयाची दुर्दशा अशी स्थिती जनतेने अनुभवली, पण वाचनाची भूक भागविण्यासाठी धुळ्यातील मनोज पुस्तकालय व पुण्यातील 10 प्रकाशक एकत्र आले आहेत। प्रत्येक प्रकाशकाची 25 अशी विविध प्रकारची 250 पुस्तके वाचन जागर अभियानांतर्गत वाचकांपर्यंत पोहोचणार आहे। कोरोनाचे जीवघेणे संकट आणि त्यामुळे साऱ्यांनाच सोसाव्या लागत असलेल्या लॉकडाऊन सारख्या समस्या यांचा जगभरात व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर परिणाम झाला आहे। वाचनाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही। वाचनाचे वेड असलेल्या हाती पुस्तक पडेना, सवड आणि आवड असूनही पुस्तकांची उपलब्ध झाले नाही। यातून सावरण्यासाठी तसेच वाचन प्रेमींचा हा दीर्घकाळ उपवास संपविण्यासाठी मनोज पुस्तकालय आणि मेहता, मॅजेस्टिक, साधना, ज्योत्स्ना, रोहन, मनोविकास, डायमंड, पद्मगंधा, साकेत आणि राजहंस या मराठीतील 10 नामवंत प्रकाशकांनी एकत्र येऊन दिवाळीनिमित्त खास वाचन जागर अभियानाचे आयोजन केले आहे। सदर या वाचन जागर अभियानाचे उद्घाटन आज अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत बचाव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। मनोज पुस्तकालयाचे संजय वाणी या प्रसंगी म्हणाले की 1 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत 10 प्रकाशकांची वाचकप्रिय अशी प्रत्येकी 25 पुस्तके म्हणजेच 250 पुस्तके या अभियानामध्ये वाचकांना 25% सवलतीच्या दराने मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मनोज पुस्तकालय या ठिकाणी येऊन एकदा अवश्य भेट द्यावी व आपल्या सेवेची संधी द्यावी, असे यावेळेस मनोज पुस्तकालयाचे संचालक संजय वाणी यांनी ग्राहक वाचकांना केले आहे। या ठिकाणी ग्राहक वाचकांसाठी मनोज पुस्तकालयामार्फत घरपोच ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध असून घरपोच सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक 8888 44 44 41 या क्रमांकावर व्हॉट्सअपवर मेसेज द्या व आपल्या आवडत्या पुस्तकाची उपलब्धता मनोज पुस्तकालयामार्फत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ, मनोज पुस्तकालयाचे संचालक संजय वाणी, ऋषिकेश बाविस्कर, मनोज बाविस्कर, प्रशांत बाविस्कर, विशाल गवडी आदी सर्व मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मनोज पुस्तकालय व इतर 10 प्रकाशन यांचे मिळून वाचन जागर या अभियानांतर्गत प्रत्येक प्रकाशनाची 25 अशी 250 पुस्तकं 25% दराने वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत। कोरोनाच्या ह्या जीवघेण्या संकटात तसेच इतरांना सोसाव्या लागत असलेल्या समस्यांबाबत ही पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर ही खूप महत्त्वाचं आहे की वाचन हल्ली कमी होत आहे, तर जास्तीत जास्त लोकांनी वाचन करावं, कारण चांगली वाचलेली पुस्तकं आणि संपर्कात आलेली माणसं हीच माणसावर प्रभाव करणारी महत्त्वाची घटक आहेत। तर आजच्या काळातील जी कमी होत चाललेली वाचन आहे ते वाढण्याच्या दृष्टिकोनातून मनोज पुस्तकालय व इतर पब्लिकेशन यांनी सुरू केलेला ही चळवळ नक्कीच चांगली आहे, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आहे। किंवा हे जे कार्यक्रमाचं आयोजन आहे हे केलेलं आहे 25 अशा दर्जेदार प्रकाशनाची आणि लेखकांची जी पुस्तकं आहेत ती वाचकांसाठी अशी 250 पुस्तकं जी वाचनीय आणि वाचनासाठी प्रिय असणारी पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। 25 दिवसाचं ह्या कार्यक्रमाची कार्यक्रम जो आहे तो 1 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीपर्यंत वाचकांना ही पुस्तके 25% सवलतीमध्ये दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं मनोज पुस्तकालय यांनी हा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करून दिलेला आहे। कोरोनाच्या कालखंडामध्ये वाचकांना जी वाचनाची आवड होती ती कदाचित थांबू नये या दृष्टिकोनातून लेखकांनी चांगल्या प्रकाशनाची पुस्तके जी कोरोनाच्या कालखंडात लिहिलेली ती आणि इतर काही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा।
हीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त साहेबांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे बच्छाव साहेबांच्या हस्ते. तरी बच्छाव साहेबांनी आपले 2 शब्द त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले झाले. आमचं मनोज पुस्तकालय जे आहे यांनी ऑनलाईन पद्धतीने पण विद्यार्थ्यांपर्यंत विविध पुस्तके पूर्ण महाराष्ट्रापर्यंत घरपोच कसे पोचतील या पद्धतीने व्हॉट्सॲप एक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत किंवा वाचकांपर्यंत किंवा लेखकांपर्यंत ही पुस्तकं कशी पोचतील ती पोचवण्यासाठी आम्ही व्हॉट्सॲप नंबर पण आमचा आहे, बॅनर दिलेलाच आहे, ईमेल ID पण आहे आणि लँडलाईन नंबर पण आहे. संपर्क करू शकतात. घरपोच तुम्हाला पुस्तकं मिळतील.